वाच ना तू ऋषी. I'm still just 1.5 years, but my love for things are already big. Like Birthday. I can't say big words, but you're my world, whole words. Thank you for caring even when you. तिला माहित नाही काय झालंय, विनाकारण रडते. चल चल. तर ऑलरेडी रिदूने एक तिचं बनवलेलं कार्ड ऋषीला गिफ्ट केलंय आणि आता आपण देत आहोत हे दुसरं गिफ्ट ऋषीला. चला देऊया, चला दे. हॅपी बर्थडे बाबा. आणि रिदू देते. नमस्कार मंडळी, कशा सगळी मजेत ना? सो मजेत असायलाच हवं. सो आज आहे माझा वाढदिवस. सो मी आज घेतली ऑफिसला सुट्टी, पण बाकीचं काम चालू आहे. तर बघा, आता मला माझ्या वाईफने हा शर्ट गिफ्ट केलेला आहे. ऑलरेडी काल ट्रायल झाला होता, फिटिंग येते की नाही, बट मग व्हिडिओसाठी त्यांनी पॅक केला होता परत. तर कसं दिसतं सांगा नक्की. इकडे बर्थडेच्या दिवशी पण काम औक्षण करायला घेतलंय. ताट साईडला ठेवून आधी वर्कला अपडेट आहे हे बघा. आणि इकडे हिचं बघा काय चालू आहे. हे बघा केवढ्याने रडते, सांगत नाही काय झालंय ते. काय झालं रिदू? काय बच्चू? सगळं घडलं इकडं. ही आता फक्त नेक्स्ट टेक आहे हा. आता नेक्स्ट टेक चालू आहे व्हिडिओसाठी. आम्ही पहिलं ओळून झालेलं आहे आणि दुसऱ्या आम्ही पहिला जो टेक घेतला त्याच्यामध्ये काही दुसऱ्या गोष्टी आल्या होत्या. चला तर त्या आम्हाला माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला सोन्याने चांदी नाही वाळते. बा दीर्घ आयुष्य लाभो, असंच माझ्यासोबत म्हातारा हो. आणि असंच म्हणत होता. किती वेळा वाजले? 29व्या वर्षातून 30व्या वर्षात पदार्पण करताना फायनली 20s बाय बाय आणि 30s हॅलो. आणि तुम्हाला इकडे आमचं छोटंसं कार्टून नसेल दिसत बिकॉज ती खूप रडली आणि झोपली. तर आम्ही पुन्हा औक्षण करणार आहे. जेव्हा ती उठेल तेव्हा रात्री पुन्हा एकदा बर्थडे सेलिब्रेट होणार आहे. तोपर्यंत हॅपी बर्थडे माय लव्ह. भेटूया लवकरच. तर आता मला आणि हृदयाला घरी ठेवून ऋषी स्वतःसाठी गिफ्ट घेण्यासाठी चालला आहे. आणि मे बी हे प्रिशियस गिफ्ट तो बाय डिफॉल्ट आम्हाला पण देतोय. दाखव. आणि त्याचा असा दिसणारा हात आता येताना थोडासा काही वेगळा दिसणार आहे. तर तो नक्की काही गोल्डचं घेतोय की दुसरं काय करतोय हे पाहण्यासाठी संपूर्ण ब्लॉग पुढे नक्की पहा. तर आता दुसरं गिफ्ट देण्याची वेळ झालेली होती. तर आता दुसरं गिफ्ट देण्याची वेळ झालेली होती कारण ऋषी चाललेला आहेत बाहेर. आणि दुसरं गिफ्ट तुम्ही बघू शकता, ही नॉट कोल्हापुरी. ऍक्च्युअली मला कोल्हापुरी घ्यायची होती बट इकडे ऑनलाईन प्युअर नाही मिळणार म्हणून म्हटलं चला कोल्हापूरला जेव्हा अंबाबाई बोलवेल तेव्हा मी त्याला कोल्हापूरला. बट तशी कम्फर्टेबल नाही यार ती. हो गिफ्ट का? चांगलं दिलं. ठीक आहे बाबा. मी भेटली ना गिफ्ट. कसं वाटलं गिफ्ट? मस्त वाटलं. बघू ट्राय करून बघू. ठीक आहे, बाय बाय. हॅपी बर्थडे वन्स अगेन, अनदर गिफ्ट. माझं खूप वर्षापूर्वीचं ड्रीम होतं की मला टॅटू काढायचा, तो पण माझं एक पूर्ण हात भरून. सो ते आज मी पूर्ण करतोय. सो माझा प्लॅन सिम्पल होता. राईट हँड साईडवर फॅमिली अँड बॅकग्राऊंडला सनसेट विथ सी व्ह्यू असा टॅटू काढायचा. बिकॉज मी हाच टॅटू खूपदा बघितला होता. सो असा एक मी माझा टिपिकल प्लॅन घेऊन मी गेलो हैदराबादच्या एलियन टॅटू स्टुडिओमध्ये. सो तिथे मला साईने अटेंड केलं. साईने माझी आयडिया ऐकून घेतली आणि त्यांनी मला एक क्वेश्चन विचारला, तुला हा टॅटू का काढायचा आहे? बिकॉज माझं हे ड्रीम आहे म्हणून मला हा टॅटू काढायचा असं त्याला मी सांगितलं. पण तो मला बोलला की टॅटू हा तुझा लाईफचा पार्टनर असणार आहे, हा तुझ्या बॉडीवर आता परमनंट असणार आहे. सो जर तुला काही टॅटू जर काढायचं असेल तर टॅटू काहीतरी युनिक काढ. सो त्याने मला पहिले माझी स्टोरी विचारली, जसं की मी बालपणात काय केलं, माझी कॉलेज लाईफ, माझी मॅरिड लाईफ, हे सगळं त्यांनी मला क्वेश्चन केले. आणि त्यामध्ये मी एक क्वेश्चन माझा ॲड केला की मी 12 ज्योतिर्लिंग राईड पण केलेली आहेत. मग 12 ज्योतिर्लिंग या राईडवर थोडंसं डीपमध्ये डिस्कशन झालं आमचं. आणि हे आमचं डिस्कशन झाल्यानंतर त्यांनी मला एक क्वेश्चन केलं की तू शिवभक्त आहेस का? म्हटलं हो. आणि अशा प्रकारे माझा स्वतःचा एक कस्टमाइज टॅटू तयार झाला. आणि सांगायचं म्हणजे जर मी हेच जर एक रॅन्डम जर स्टुडिओमध्ये जर गेलो असतो तर त्यांनी माझी आयडिया ऐकली असती आणि मी जसं सांगेल त्यांनी त्या टाईपमध्ये मला टॅटू काढून दिला असता. आणि यानंतर मला खूप सारे क्वेश्चन पण आले की तू टॅटू का काढला, टॅटू काढायची गरज आहेस का? बट हे माझं ड्रीम होतं आणि मी जी ड्रीम राईड केली होती ती मी माझ्या हातावर गोंदलेली आहेत. आणि सो माझ्या राईड आणि प्लस या टॅटूबद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर ती स्टोरी खूप मोठी आहे. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल. तर बेसिकली या टॅटूला मला जवळपास 18 तास लागले
आणि जसं आम्ही फायनल लुक एक्सपेक्ट केला होता त्यापेक्षा पण हा टॅटू खूप मस्त आणि खूप सुंदर दिसत होता. आणि हा तर फक्त अर्धा टॅटू झालेला आहे, अजून बाकी आहे. जर तुम्हाला पूर्ण एंटायर स्टोरी आणि टॅटू जर बघायचं असेल तर नक्की कमेंट करा, मी नेक्स्ट ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि मी आलोय आता घरी. आता वाजले रात्रीचे जवळपास 10:30 आणि मी पार्सल घेतले सध्या. टॅटो 2,000 years later. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rishikesh. बाबांवर हॅपी बर्थडे बाबा. बघू टॅटू. हे बघ रिदू. वाव सो ब्युटिफुल इट इज. छोटूसा केक येऊन गेलेला हार्डलीज मधून आणि इकडे आपलं डेकोरेशन रेडी आहे. आता फक्त केक ठेवायचा आणि ऋषीला बोलवायचं. तर हा आहे फायनल लुक. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे माय लव्ह. आय लव्ह यू सो मच. मी पण अशी छान छान रेडी झाली आहे बरं का. आणि आता आपण वेलकम करूया बर्थडे बॉयला. टू यू हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर ऋषिकेश. हॅपी बर्थडे ऋषू. थँक्यू. दोन्ही बाबांसाठी बनवलंय. हॅपी बर्थडे द वर्ल्ड बेस्ट फादर. रिटू बाबांना दे. हॅपी बर्थडे बाबा. टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर ऋषू. हॅपी बर्थडे टू यू. We all wish you a many many happy returns of the day. We all returns of the day. Happy birthday! Yeah! आणि अशा प्रकारे माझा नवरा आता वेलकम टू 30s. The one who always puts a smile on my face, even on days I forgot how to. I love you. And really grateful to celebrate Another year of life for you. You are incredible in every role. मी लागत आता ही सांगूया आपण काय नाही ते बघूया. रिदा काय चालू आहे तुझं? इकडे ना बच्चा बघ बाबांना दे ना गिफ्ट. हे बघ किती सारे गिफ्ट आहेत. बोल ना 100%. आणि जस्ट तुझ्याकडून मलाच ना एक तर मेन गोष्ट म्हणजे पुस्तक आवडलंय का. तुला रिझन पण सांगतो. कारण मी ते कधी आतापर्यंत पुस्तक घेतलं वाचायला तर कधीच ते पूर्ण केलेलं नाही. सो आय थिंक मी ट्राय करेल की हे पुस्तक जर मला ॲज अ गिफ्ट भेटले तर मी तुझं ट्राय करेल काहीतरी रीड करायचं. कारण की कोणी पण आपला विचार करतं तर चांगल्यासाठीच करतं. हो खूप लवकर कळालं याला वयाच्या दिवशी तेव्हा प्रवेश. दुसरं हे एक चांगलं आहे थोडस म्हणजे नाही का काढू शकतो ती पिशवी तू. हे पण मस्त आहे. बाकी एक सोन्याचं कॉस्टली म्हणून तसं तर काही नाही पण हे पण एक बेस्ट होण्यासाठी. आणि बाकी टी शर्ट आणि ठीक आहे चलो बाय बाय. चलो बाय बाय. वन्स अगेन हॅपी बर्थडे ऋषी. थँक्यू सो मच. असाच मोठा होत राहा आमच्या सोबत म्हातारा होत राहा. पण तू आता संतूर बाबा व्हायचे प्रयत्न कर आणि तुझी ढोरी कमी कर. आणि अशा प्रकारे ऋषीने आम्हाला ही बर्थडे पार्टी दिली आहे. पाणीपुरी. नो फॅन्सी डेट्स. नो Only फॅन्सी पाणीपुरी. बर्थडे. बट आपण त्याला पार्टी नाही सोडणार आहे. उद्या आपण त्याच्याकडनं पार्टी घेणार आहे बरं का ऋषी. उद्या रेडी राहा. सॉरी. या पाणीपुरी खायला तुम्ही पण. आणि आमचा चोर बघा कसं पाणीपुरी खातोय.